आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. कॉल 9921004600. Hello student, my name is Jaydeep Panne. I have completed MSc Physics in Shivaji University Kolhapur and also completed BA. So student, welcome to our Sriram Academy Ichalkaranji. One of the topmost academy in Ichalkaranji and one of the best academy for medical and engineering and etc. So in this whole our all lectures we are going to study pre-foundation or it is foundation course for 11th and 12th science. हा काय असेल आपला फाउंडेशन कोर्स असेल आणि मी आहे प्रोफेसर जयदीप बन्ने सर. फिजिक्स शिकवणार आहे मला. फिजिक्स बद्दल जो 11th आणि 12th साठी बेसिक पॉइंट असेल तो बेसिक पॉइंट याच्यामध्ये कव्हर करावा. बेसिक म्हणजे काय सर, फिजिक्स काय इम्पॉर्टंट आहे तुम्ही बाहेर विचारलं काय सर. तुम्हाला एक असते मेडिकल ब्रांच, एक असते मेडिकल, मुलाचं स्वप्न असतं एक मेडिकल, दुसरं असतं इंजिनिअरिंग. ENG तुम्हाला माहिती असेल. नेक्स्ट एक स्वप्न असतं मेडिकल, दुसरं असतं इंजिनिअरिंग. या दोन्हीमध्ये तुम्हाला 11वी 12वी 3 सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतात. या दोन्हीमध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतात. इथं असतोय फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. इथं असतोय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. ह्या दोन्हीमध्ये कंपल्सरी सब्जेक्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी सब्जेक्ट. त्याच्यामधला हा फिजिक्स पार्ट आज मिळाला. त्याच्यामधला फिजिक्स पार्ट हा कंप्लीट आहे. फिजिक्स इज अ वास्ट ब्रांच. फिजिक्स इज अ व्हेरी वास्ट ब्रांच. व्हॉट इज बाय फिजिक्स? फिजिक्स कशा फिजिक्सचं स्पेलिंग काय? स्पेलिंग काय फिजिक्सचं? सर मला माहिती आहे काय फिजिक्सचं स्पेलिंग? PHYSICS. PHYSICS. फिजिक्स म्हणजे काय मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स. फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स. फिजिक्स म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स that deals with the study of nature. Physics means it is a branch of science. It is a branch of science. It is a branch of science that deals with study of nature. Physics is a branch of science that deals with the study of nature. नेचर मध्ये जे काय होत आहे सगळं, इलेक्ट्रिक करंट असेल, लाईट असेल, आपण चालत असेल किंवा सूर्य उगवत असेल, नंबर ऑफ फिनॉमेना जे काय होते, ॲटम्स, मॉलिक्यूल, न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन पासून हा टोटल सगळं जे काय होत आहे तिथं आपण गॅलॅक्सीज या सगळा जे निसर्गात सगळं घडतंय त्याचा का घडत असेल तर ते काय त्याचा आन्सर कोण देते आपल्याला? फिजिक्स. याचा आन्सर कोण देत असेल? फिजिक्स. मी बोलतोय तुम्ही ऐकताय. मी इथून बोलतोय आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार. तो रेकॉर्डिंग तुम्ही YouTube थ्रू ऐकत असाल. हे सगळं जे घडतंय हे सगळं त्याला बेस फिनॉमेना आहे फिजिक्स. इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतोय आपण, मोबाईल वापरतोय, त्याच्यानंतर आपण सोलार पॅनल्स वगैरे सगळं जे वापरतोय आपण ते सगळा बेस काय आहे? सगळा फिजिक्स. जेव्हा लाईट लागते ते त्याच्यामुळे फिजिक्स. ह्या नेचरमध्ये हा नेचरचा स्टडी म्हणजे काय असतो तुमचा? फिजिक्स. नेचरचा स्टडी, टोटल होल नेचरचा स्टडी म्हणजे काय असतो? फिजिक्स. मग फिजिक्स भरपूर वास्ट आहे. इट इज अ व्हेरी वास्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं शिकायचं आहे. ते काय शिकायचं आहे, कुठले पॉईंट मी कव्हर करणार आहे ते सांगेन तुम्हाला. दिस इज अ फर्स्ट लेक्चर. अजून पुढचे लेक्चर पण आपण इंटरेस्टेड आहे त्याच्यामध्ये. नाव इन फिजिक्स वी आर गोइंग टू स्टार्ट विथ अ व्हेरी इंटरेस्टेड टॉपिक. द टॉपिक नेम इज unit and measurement. So unit and measurement म्हणजे काय? बघा. This is the first topic. This is our pre-foundation first topic. Unit and design.
सुद्धा काढू शकतो माहिती असेल तुम्हाला. युनिट अँड मेजरमेंट याच्यामध्ये काय काय बघायला पॉईंट सांगणार आहे मी. हा बेसिक पॉईंट आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत दॅट इज फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी. व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी म्हणजे काय सांगतोय? एक घटना, एक क्वांटिटी, साखर एक क्वांटिटी, 1 किलो क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे आपण एक क्वांटिटी सांगतो आपण. काय तर संख्या सांगतो. ती संख्या म्हणजे क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटीज व्हिच कॅन बी मेजर्ड. क्वांटिटी म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी. आता इथे काय सांगतोय? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल फर्स्ट पॉइंट काय त्याच्यामधूनचा फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? द क्वांटिटीज व्हिच कॅन बी मेजर्ड. The quantities which can be measured, which can be measured. The quantities which can be measured, the quantities which can be measured are called physical quantities. Are called physical quantities. Are called physical quantities. सर्व फिजिकल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत? सर्व फिजिकल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या आहेत? कुठल्या बघा. लेंथ ज्या आपण मेजर करू शकतो ते लेंथ, मास, त्याच्यानंतर एरिया, व्हॉल्यूम, त्याच्यानंतर फोर्स, त्याच्यानंतर एनर्जी, अशा नंबर ऑफ क्वांटिटी ज्या क्वांटिटी आपण मेजर करू शकतोय. नंबर ऑफ क्वांटिटी, एनर्जी, फोर्स, त्यानंतर अजून भरपूर करंट आहे, सगळं कशामध्ये येणार? फिजिकल क्वांटिटी. द क्वांटिटी व्हिच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट इज नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटीज. नॉन फिजिकल क्वांटिटी. नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? The quantities which can't be measured. The quantities which cannot be measured. Cannot be measured. The quantities which cannot be measured are called as non-physical quantities. Are called as non-physical quantities. सर असल्या क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत सर? मग असल्या क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहेत? एक्झाम्पल, मला दुःख झालंय सर, मला राग येतोय सर, मला आनंद भरपूर झालाय, माझ्या डोळ्यातून अश्रू येतात सर. नेक्स्ट आपण काय सांगतोय अजून? सर मी आज उदास आहे. ह्या सगळ्या क्वांटिटीज कशा आहेत? नॉन फिजिकल. म्हणजे एक्झाम्पल काय असेल? सॅड. सॅड काय आहे? It is non-physical quantity. Happy. It is non-physical quantity. असे एक्सेट्रा क्वांटिटी काय असतात आपल्या non-physical quantity. तुमचा स्टडी काय आहे जास्त? तुमचा स्टडी हा सगळा फिजिकल क्वांटिटी. टोटल सगळा स्टडी फिजिक्सचा आहे तो सगळा काय? फिजिकल क्वांटिटी असते. हा फक्त पॉइंट तुम्हाला कंपॅरिझन साठी सांगितला. समजलं सगळ्यांना? फिजिकल क्वांटिटी मीन्स द क्वांटिटीज व्हिच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. ज्या ज्या मेजर करू शकतो आपण क्वांटिटी, सगळं टाइम वगैरे सगळं आलं ते कशामध्ये येईल? फिजिकल क्वांटिटी मध्ये. नॉन फिजिकल क्वांटिटी म्हणजे जे आपण मेजर करू शकत नाही. बरोबर आहे? इथेपर्यंत सर्वांना ओके. नाव नेक्स्ट फिजिकल क्वांटिटीज. आता आपल्याला कुठे जायचं आहे? फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज कॅन बी स्पेसिफाइड बाय n into u. Physical quantities can be specified by कशाने दाखवतो आपण फिजिकल क्वांटिटी? n into u. सर n into u म्हणजे काय हो सर? can be specified. फिजिकल क्वांटिटी कशाने दाखवतो आपण? n into u. n is a number. n is a number and u is its unit. u म्हणजे काय असते? युनिट. n is a number. त्यालाच काय आपण म्हणतोय? मॅग्नेट्यूड. त्याला आपण काय म्हणू शकतो? आपण मॅग्नेट्यूड. आणि u म्हणजे काय असते? आपला नंबर. ह्याला म्हणतो आपण युनिट. सॉरी, u म्हणजे काय असते? युनिट. ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड रेफरन्स.
सर मी एक्झाम्पल कसं सांगणार तुम्ही? एक साधं एक्झाम्पल घेतो, एक साधं एक्झाम्पल काय आहे? एक हत्ती हाय हत्ती आणि दुसरं काय आहे? हाय माझं काय असेल? एक शिडी, एक शिडी दिसते का बघा? आता बघा हत्तीचं वेट ऑफ इलेफंट इज इक्वल टू 150 टाइम्स वेट ऑफ गोट. काय असेल? वेट ऑफ इलेफंट इज 150 टाइम्स वेट ऑफ गोट. समजतंय का बघा? म्हणजे हे वेट ऑफ इलेफंट म्हणजे काय झाली माझी? दिस इज अ फिजिकल क्वांटिटी. It is a physical quantity. Weight of elephant is a physical quantity. It is a physical quantity. 150 is a number. 150 is a number, and weight of goat is a unit. Weight of goat is a unit. Weight of goat is a unit. 150 is a number. अजून एक्झाम्पल काय? साधे अजून एक याच्यामध्ये असंच बेस एक्झाम्पल. हे फार इझी सांगतो तुम्हाला. वेट ऑफ ह्युमन माणसाचं वजन कसं आहे? 2 times weight of goat आहे. 2 times weight of goat आहे. म्हणजे weight of human is a physical quantity is equal to 2 times म्हणजे काय असेल? हा नंबर आणि it is a unit. मग सर साधे एक्झाम्पल अजून सांगा, अजून याच्यामध्ये इझी करा किंवा हे फार तुम्ही टफ सांगताय याच्यापेक्षा इझी काय? माणसाचं वजन माझं वजन किती आहे? 5 kg. 5 is a number and kg is a unit. सर आता समजतंय सर्वांना? ओके. नेक्स्ट अजून काय सांगूया? आता टाइम किती झालाय? सर 3 वाजून 50 मिनिटं. 3 वाजले आता 3 सेकंद झाले. किती झाले? 3 मिनिट झाले. किती झाले? 3 मिनिट झाले. 3 मिनिट म्हणजे 3 is a number and minute is a unit. समजतंय सर्वांना? किती वेळ आता 3 मिनिट झाले. तर 3 इज अ नंबर आणि मिनिट म्हणजे काय असतं? काय? युनिट. असं नंबर. अजून आपण दुकानात जातोय, मला 5 किलो साखर द्या. दुकानदार मला 5 किलो साखर द्या. लॉकडाऊन पडले आपल्याकडे. 5 किलो म्हणजे काय असते? 5 इज अ नंबर आणि किलोग्रॅम इज अ युनिट. अर्धा लिटर दूध द्या. अर्धा इज अ नंबर आणि लिटर म्हणजे काय असेल? आपलं युनिट. समजतंय सर्वांना? हा पॉइंट क्लियर आहे? एनयू क्लियर आहे तुम्हाला? एनयू म्हणजे काय? एनयू क्वेश्चन दाखवतोय आपण फिजिकल क्वांटिटी मध्ये घेतोय. एनयू इज इक्वल टू एन म्हणजे नंबर, यू म्हणजे काय असते? युनिट. दाखवण्यासाठी आपण घेतोय ती फिजिकल क्वांटिटी दाखवण्यासाठी. नाव नेक्स्ट सर फिजिकल क्वांटिटी बद्दल अजून किती सांगताय? भरपूर सारं सांगायचं. भरपूर. नाव दिस फिजिकल quantities can be classified in 3 types. First is fundamental. Fundamental quantities. Second is derived quantities. Third is supplementary quantities. First is fundamental quantities, second is derived quantities, third is supplementary quantities. आता याच्यामध्ये एक बघत जाऊया. थोडं जरी जम्बलिंग होत असेल तर मेसेज टाकायचा, सर हा पॉइंट समजला नाही तर परत तुम्हाला सांगितलं जाईल. आणि लॉकडाऊन आहे, काळजी घ्या, बाहेर पडू नका. त्याच्यामध्ये आता फर्स्ट बघूया. सर आधीमध्ये काय सांगताय? आधीमध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुमच्या काळजीपोटी बोलत असतो मी. आमच्याकडून हे व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. नाव फर्स्ट इज फंडामेंटल क्वांटिटी. याच्यामध्ये फर्स्ट काय आहे? फंडामेंटल क्वांटिटी. सर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? आता बघा साधं एक्झाम्पल सांगतो. आम्हाला इंग्लिश शिकायचं आहे.
मला इंग्लिश बोलायला शिकायचं, काय करायला पाहिजे किंवा लिहायला शिकायचं, काय करायला पाहिजे सुरुवातीला फंडामेंटल बेस काय करायला पाहिजे आपल्याला, मला ए टू झेड पर्यंत 26 अक्षर मला अगोदर माहित पाहिजे. ए टू झेड पर्यंत मला अगोदर माहित पाहिजे, तर मला शब्द तयार करता येईल. मग पुढची प्रोसेस काय असेल, शब्द तयार करणे आणि मग त्याच्यानंतर मग बोलायला शिकणे, ती पुढची प्रोसेस. त्याच्यामध्ये जो फंडामेंटल आहे तो ए टू झेड असेल. तसं इथं फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय असेल, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे the quantities which does not depend on any other quantities. The quantities which does not depend on the quantities which does not depend on any other quantities. The quantities or the physical quantities which does not depend on any other quantities. The physical quantities which does not depend on any other physical quantities are called fundamental quantities. Are called as fundamental quantities. The physical quantities which does not depend on any other quantities are called as fundamental quantities. कुठला fundamental quantities हो, मग इंग्लिश मध्ये A to Z 26 fundamental quantities झाल्या. फिजिक्स मध्ये किती fundamental quantities? There are 7 fundamental quantities. There are 7 fundamental quantities. सर कुठल्या आहेत त्या सांगेन, कुठल्या आहेत त्या सांगेन. तुम्ही स्टे कंटिन्युअस व्हिडिओ बघत राहा. काय प्रॉब्लेम असेल तर लगेच कमेंट मध्ये टाका मेसेज, सर हा प्रॉब्लेम आहे, सर फंडामेंटल क्वांटिटीज समजले नाहीत आम्हाला. देयर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. देयर आर 7 fundamental quantities. कुठल्या आहेत बघा 7 fundamental quantities. Physical quantities त्याच्यानंतर SI युनिट आणि नेक्स्ट असेल आपलं फिजिकल क्वांटिटी SI युनिट आणि सिम्बॉल. हा टेबल तयार करून घ्या मुलांनो, टेबल तयार करून घ्या पट. हा नाव स्टुडंट, देयर आर 7 fundamental quantities. 7 fundamental quantities. Which are quantities? First is length. SI unit of length is, sir मला माहिती आहे काय आहे, मीटर. Symbol is m. Second, length नंतर mass. Second is mass. SI unit of kilogram. Symbol is kg. So third, length, mass. Third is time. SI unit is second. Symbol is yes. Fourth is temperature. Fourth is temperature. SI unit is Kelvin. Symbol is K, small k. Next, fifth is पाचवं काय, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट. SI unit is ampere. Ampere is a great scientist. AMPERE, ampere. Symbol is A.
सिम्बॉल इज ए. तुमच्या नोटबुक मध्ये सगळं 5 घ्या आहे. अजून किती 2 राहिले दिसतात का बघा. याच्यामध्ये घेतो सव्वाशे लुमिनियस इंटेन्सिटी. लुमिनियस इंटेन्सिटी. लुमिनियस इंटेन्सिटी सर याचं युनिट काय आहे. SI युनिट कॅन्डेला. सर ऐकलंय सर ऐकलंय काय आहे कॅन्डेला. सिंबल काय आहे CD. सिंबल काय CD. त्यानंतर 7. सर लास्ट आला की तुम्ही 7. नेक्स्ट इज 7. 7 काय अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स. SI unit is amount of substance. SI unit is mole. MOLE mole. Symbol is MOL. Symbol is MOL. 7 fundamental quantities समजलेत का बघा. लेंथ मीटर m, मास किलोग्राम kg, टाइम सेकंड s, टेम्परेचर केल्विन k, इलेक्ट्रिक करंट एंपियर a, luminous intensity candela CD, amount of substance mole mol. There are 7 fundamental quantities. इथपर्यंत समजलंय का बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघणार आपण डिराइव्ड क्वांटिटीज. नेक्स्ट इज डिराइव्ड quantities. Next is derived quantities. What is meant by derived quantities? So derived quantities म्हणजे काय? Derived quantities means the quantities which forms fundamental quantities. Derived quantities. Derived quantities means the quantities which depend on fundamental quantities. The quantities which depend on the quantities which depend on the quantities which depend on fundamental quantities. Fundamental quantities. The quantities which depend on fundamental quantities are called as derived quantities. सर म्हणजे काय? derived fundamental quantity पासून तयार होणाऱ्या क्वांटिटीला काय म्हणतो आपण? derived quantities. म्हणजे आपण मगाशी इंग्लिश शब्द शिकलो बघा. A to Z fundamental quantities. त्याच्यापासून can, could, what, would हे जे सगळे तयार झालेले शब्द सगळे म्हणजे काय असेल derived. आणि इथं आपण फिजिक्स मध्ये derived quantity means the quantities which depend on fundamental quantities. For example काय घेऊया. फर्स्ट area means length. Area means length into breadth. Area means length into breadth. breadth म्हणजे काय असते लेंथ. म्हणजे काय झालं कसे तयार झाले हा क्वांटिटी म्हणजे मीटर स्क्वेअर. लेंथ इंटू लेंथ दोन फंडामेंटल क्वांटिटी त्याच्यापासून काय तयार झाली आपली डिराइव्ड क्वांटिटी. त्यानंतर सेकंड कुठले घेऊया व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूमचं युनिट काय असते व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. ही काय असणार माझी ही पण लेंथ. ब्रेड्थ म्हणजेच लेंथ. त्याच्यानंतर हाईट म्हणजेच लेंथ. म्हणजेच काय झाले माझे 1 2 3 फिजिकल क्वांटिटी पासून माझी फंडामेंटल क्वांटिटी पासून काय झाली माझी डिराइव्ड क्वांटिटी फॉर्म झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल कुठला घेऊया स्पीड.
Speed means distance upon time. Speed means distance upon time. Sir, distance काय? Distance काय? Length आहे. Distance म्हणजे length आहे upon time. परत कुठं आलो आपण? फंडामेंटल क्वांटिटीज कडे आलो. इथपर्यंत समजते का सर्वांना? पट लिहून घ्या हे पॉइंट. अजून तुम्हाला जे जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या अजून याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही. डिराइव्हड क्वांटिटीज घ्या याच्यामध्ये. त्याच्यापासून फंडामेंटल क्वांटिटीज कडे या. इथे युनिट काय असेल व्हॉल्यूमला? व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब. स्पीडचे युनिट काय असते? मीटर पर सेकंद. पटपट लिहून घ्या हे. ओके मित्रांनो, आवडते का लेक्चर? Now student, next is our third is supplementary quantities. Supplementary physical quantities. Supplementary physical quantities. याच्यामध्ये किती आहे? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी मध्ये दोन क्वांटिटी आहेत. फर्स्ट इज प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय सर? प्लेन अँगल म्हणजे इट इज डिनोटेड बाय कशाने दाखवतो आपण? हा थीटाने दाखवतोय. दोन प्लेन मधला अँगल. हा एक माझा प्लेन, हा एक रे आणि हा एक रे. याच्यामधला जो अँगल असेल तो म्हणजे काय असेल माझा? थीटा. हा दाखवतोय आपण, तुम्हाला माहिती असेल किंवा हा एक लाईन, ह्या लाईन मधला अँगल थीटा. थीटाची फॉर्म्युला काय? थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन दिस इज रेडियस. दिस इज आर्क अपॉन रेडियस. थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. अजून काय सांगू शकतोय? प्लेन अँगल इज द अँगल बिटवीन टू प्लेन. इट इज वन प्लेन अँड इट इज अ सेकंड प्लेन. हा दोन्ही मधला अँगल काय असेल माझा? थीटा. What is the unit of theta? Theta's unit काय असते? Theta's unit असते, unit of theta is radian. कशाने दाखवते आपण? radian. Unit of theta is radian. So डिग्री पण असते की? हा, डिग्री पण असते. 2 pi radian, 2 pi rad is equal to 360 degree. Pi radian is equal to 180 degree. त्यानंतर पाय बाय 2 रेडियन इज इक्वल टू 90 डिग्री. लिहून घ्या हे. वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. लिहून घ्या इथपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट सॉलिड अँगल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असेल आपल्याला? सॉलिड अँगल. नेक्स्ट काय असेल? सॉलिड अँगल. काय असेल आपल्याला? सॉलिड अँगल. सर सॉलिड अँगल म्हणजे काय? सॉलिड अँगल इज डिनोटेड बाय ओहम टाइप दाखवते आपण. असं टाइप दाखवते. दिस इज अ सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय? इट इज अ कोन टाइप अँगल. कसा आहे बघा? असा असतो अँगल. हा माझा कोन आहे, आईस्क्रीमचा कोन टाइप. आणि याच्यामध्ये जो अँगल फॉर्मेशन होईल, हा म्हणजे काय असेल माझा? सॉलिड अँगल. मग सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय येतोय? समजते का बघा? दिस इज अ सॉलिड अँगल. किंवा हे यातला हा सरफेस असेल, यातला असा घेतला मी. दिस इज अ सॉलिड अँगल. हा जो अँगल फॉर्म झाला पाहिजे, इट इज अ सॉलिड अँगल. डिनोटेड बाय सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय? इज इक्वल टू 5 ओहम इज इक्वल टू म्हणला असेल dA upon r square. तुम्हाला हा जास्त विचारत नाही. सॉलिड अँगल कुठे जास्त विचारत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्लेन अँगल विचारला आहे. सॉलिड अँगल व्हेरी शॉर्ट टाइम किंवा व्हेरी कमी कुठं तर एक दोन पॉइंट मध्ये फिजिक्स मध्ये विचारलं. सॉलिड अँगल जास्त विचारला जात नाही कुठं. आता तुम्हाला 11व्या वर्गामध्ये dA upon r square याचं युनिट असते स्टॅरेडियन. कशाने दाखवते आपण? स्टॅरेडियन. इथेपर्यंत झालं सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे तुझा कोन टाइप अँगल आपण सांगतोय. हा असा अँगल असतोय. याच्यामध्ये
त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये एक सेंटेन्स लिहून घ्या. याच्यामध्ये एक सेंटेन्स लिहून घ्या. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल have no dimensions. No dimensions. Plane angle and solid angles have no dimensions. So dimensions म्हणजे काय? अजून येणार आहे पुढे येणार आहे त्यावेळी सांगेन ज्या वेळी मी तुम्हाला. Now next point is our units. Units. There are two types of units. Next point is units. There are two types of units. Or there are we say that fundamental units. Fundamental units. Fundamental units. And second is derived unit. Derived units. फंडामेंटल क्वांटिटी साठी जे युनिट असते, फंडामेंटल क्वांटिटी साठी युनिट जे आहे सर, फंडामेंटल क्वांटिटी साठी आम्हाला माहित आहे किती युनिट आहेत सर. फंडामेंटल क्वांटिटी साठी there are 7 fundamental quantities. So there are 7 fundamental units. 7 fundamental quantities साठी 7 fundamental units. कुठले एक्झाम्पल कुठले मीटर, त्याच्यानंतर किलोग्राम, सेकंद, एक्सेट्रा. There are 7 fundamental units. Derived quantity, derived unit, derived quantity साठी जे युनिट असतात, derived quantity साठी जे असतात त्यांना काय म्हणतो आपण derived units. इथे काय आहे नंबर ऑफ derived quantities असतात. नंबर ऑफ derived quantities त्याची नंबर ऑफ derived units. एक्झाम्पल काय असेल मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब, केजी मीटर पर सेकंद, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद, असं भरपूर लिहू शकतो आपण एक्सेट्रा. नाव नेक्स्ट इथपर्यंत समजलं. इथपर्यंत हे पॉइंट लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. नाव नेक्स्ट इज युनिट कॅन बी क्लासिफाइड इन 3 टाइप्स. फिजिकल युनिट्स कॅन बी क्लासिफाइड इन 3 टाइप्स. मग झाला असेल युनिट कॅन बी क्लासिफाइड इन 3 टाइप्स. FPS, MKS आणि CGS. सो FPS म्हणजे काय? FPS means फूट पाउंड सेकंद. ही कोण आणली? ब्रिटिशांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट M म्हणजे मीटर, किलोग्राम आणि सेकंद. ही कोण आणली? फ्रान्स. त्याच्यानंतर नेक्स्ट CGS means सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. ही कोण आणली? युरोपवाल्यांनी. सर भारत कुठे होता? भारतात आणल्या पद्धती या FPS, MKS आणि CGS. आणि दोन आय थिंक 1989 ला एक सिस्टीम इंटरनॅशनल म्हणून एक कॉन्फरन्स भरली आणि त्याच्यावर ही SI सिस्टीम आली. त्यावेळी काय झालं नवीन सिस्टीम आली त्याला म्हणतो आपण SI सिस्टीम इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरली होती. त्या कॉन्फरन्स मध्ये आपण सिस्टीम वापरतोय ही सगळी SI सिस्टीम वापरतोय. इथपर्यंत समजलंय काय? इथपर्यंत लिहून घ्या पट. शेअर करा.